आज मी बनवणार आहे अशी भाजी जी खाऊन तुमच्या घरचे विचारतील, रोज हीच भाजी बनव ना. होय, आज आपण बनवणार आहे झणझणीत शेवग्याच्या शेंगाची भाजी. ड्रमस्टिकला मुंगण्याची शेंगा किंवा शेवगा असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावे आहेत. आज आपण कांदा खोबऱ्याचे वाटण लावून ही भाजी बनवणार आहे. या शेंगामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे हाडे मजबूत राहतात. शेवग्याच्या शेंगा नियमित सेवन केल्यामुळे रक्त शुद्ध होते. भाजी भारी होणार. पण सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे शेंगा निवडायच्या कशा. मार्केटमध्ये गेल्यानंतर सरळ टवटवीत हिरव्यागार हाताने दाबल्यावर किंचित टणक असलेल्या शेंगा निवडायच्या. फार जुन्या किंवा पिवळसर शेंगा घेतल्या तर आतमध्ये कडक धागे निघतात, त्यामुळे शेंगाची चव लागणार नाही. नेहमी मगजदार आणि कोवळ्या शेंगा आणायच्या. शेंगाची वरची साल काढून छान कट करून घ्यायच्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. त्याच पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्या पातेल्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडी हळद टाकायची आणि या पातेल्यामध्ये आधीच कट करून ठेवलेल्या शेंगा टाकून द्यायच्या. या शेंगाची भाजी करा की सूप करा, खरंच खूप छान लागते. मला तर या शेंगाची भाजी खूपच आवडते. कॅल्शियम भरपूर असल्यामुळे जेव्हा जेव्हा ह्या शेंगा मिळणार तेव्हा तेव्हा मी बनवते. गॅसवर पातेलं ठेवलं. आता 15 मिनिटं वाट बघायची. पर्यंत आपण खमंग कांदा खोबऱ्याचा मसाला बनवू. आज मी झणझणीत आणि चटपटीत आणि खूप टेस्टी अशी कांदा खोबऱ्याचा मसाला वापरून शेवग्याच्या शेंगाची भाजी, ते पण माझी आई आणि आजी बनवत होते त्याच पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे. सगळ्यात आधी लसूण निवडून घेतला, हिरवी मिरची आणि कांदा बारीक कट करून घेतला आणि खोबरं छान कापून घेतलं. एक एक करत सर्व भाजायचं आहे. सगळ्यात आधी खोबरं मंद आचेवर लालसर सोनेरी होईपर्यंत छान भाजून घ्यायचं. खोबरं भाजताना जराही दुर्लक्ष चालणार नाही, नाहीतर खोबरं डायरेक्ट कोळसा व्हायला वेळ लागणार नाही. खोबरं छान लालसर सोनेरी झालं की लगेच दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. खोबरं थंड करायला ठेवायचं. तोपर्यंत त्याच कढईमध्ये कांदा मंद आचेवर लालसर सोनेरी होऊ द्यायचा. खरंच मंडळी, तुमच्या गावामध्ये भाजीला टाकण्यासाठी असा मसाला बनवतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता थंड झालेलं खोबरं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं. मस्त तेल सुटेपर्यंत वाटून घ्यायचं. महत्त्वाची टीप, मिक्सर थोडं थांबू फिरवायचं. त्यामुळे मिक्सरही खराब होणार नाही आणि खोबरंही छान बारीक होणार. 1 ते 2 वेळा फिरवावं लागणार. सुरुवातीला थोडं जाड फिरणार, नंतर त्याला तेल सुटायला सुरुवात होणार. जेव्हा खोबऱ्याला तेल सुटते तेव्हाच भाजी एकच नंबर होते. बघा किती छान आणि मऊ झालेला आहे खोबऱ्याचा पेस्ट. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. पाठोपाठ त्याच पॉटमध्ये भाजीला आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची लागणारच आहे, ते सुद्धा फिरवून घेऊ. मी कांदा कढईमध्येच ठेवला होता. तो कांदा सुद्धा छान थंड झालेला आहे. कांदा सुद्धा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचा आणि छान बारीक फिरवून घ्यायचा. हा फ्रेश आणि ताजा मसाला भाजीला टाकला ना तर भाजीची चव 100 पट वाढते. त्यासोबत पुढे मी वर्षभर साठवलेला मसाला सुद्धा वापरणार आहे. आता 15 मिनिटं झालेले आहे. शेंगा झाल्या की नाही बघायचं होतं. शेंगा फोडून बघायला घेतलं तर हाताला चटका लागला होता, तर मग मी म्हटलं एका प्लेटमध्ये काढून चेक करते. शेवग्याला छान उकळी आली होती, कलर सुद्धा बदलला होता. मग मी शेवगा एका प्लेटमध्ये काढून बोटाने दाबून बघितला. शेंगा शिजल्या की नाही. शेंगा अलग फुटल्या तर शेंगा समजायचं शिजल्यात. गॅस बंद केला आणि पातेलं साईडला ठेवले. चला आता झणझणीत भाजीला कांदा खोबऱ्याचा मसाला वापरून फोडणी देऊ. गॅस पेटवला, त्यावर दुसरे पातेले ठेवले. पातेल्यामध्ये थोडे तेल टाकले. तेल कडकडीत झाल्यानंतर त्यात थोडी मोहरी टाकली आणि जिरे सुद्धा टाकले. छान जिरा आणि मोहरी तडतडली. त्यात लसूण मिरचीचा पेस्ट टाकला. मंद आचेवर 1 मिनिटासाठी छान परतून घेतले. लसूण आणि मिरचीचा पेस्ट थोडा सोनेरी झाला. मीठ आणि हळद सुरुवातीलाच टाकल्यामुळे त्यात चवीप्रमाणे लाल तिखट वापरलेले आहे. लाल तिखट छान मंद आचेवर परतून घेतले. लक्षात ठेवायची टीप, सरला फिरवलेला कांद्याचा पेस्ट मंद आचेवर छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. त्यामुळे कांद्यातील गोडपणा कमी होणार. गॅसचा पॉवर कमी ठेवूनच सर्व सामग्री छान परतून घ्यायची. सर्व छान परतून झाल्यानंतर शेवटून खोबऱ्याचा पेस्ट टाकायचा.
खोबऱ्याचा पेस्टसुद्धा मंद आचेवर छान परतून घ्यायचा आणि त्यात आधीच उकडून ठेवलेल्या शेंगा टाकायच्या. असं मला लहानपणचं एक उदाहरण आहे, ते तुम्हाला सांगते. माझी आई आणि आजी कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये शेवग्याच्या शेंगाची भाजी नेहमीच बनवत असे. त्यांच्या हातची चव आणि भाजी बनवण्याची पद्धत तर एकच नंबर होती. मी जेव्हा ती भाजी खायची ना, मला खूपच आवडायची. म्हणून आजही मी नेहमीच त्यांची आठवण आली की कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये ही भाजी बनवते. खर खूप अप्रतिम आणि चविष्ट लागते. आणि हा मी घरगुती मसाला बनवून ठेवला होता. हा मसाला मला वर्षभर टिकतो. या मसाला कोणत्याही भाजीत वापरू शकतो. मसाला टाकायचा, हिरवा सांबार टाकायचा आणि छान उकळी येऊ द्यायची. ही भाजी बघूनच खरंच खूप भूक लागते. भाजीचा सुगंध तर घरभर पसरलेला आहे. तयार गरमागरम भाजी प्लेटमध्ये काढली. चपाती भाकरीसोबत तर 4 चपात्या फस्त होणार. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.